स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषितकरान्नवनीलदाभा पीताम्बराधमणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतुमानसराजहंस प्राणप्रयाणसमये कफवातपित्तये कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। लोकाभिरामं रङ्गधीरं काचीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय तपःनेतु येरा त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया कर्मोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। हे ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्रीएकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्रीतुकाराम जगद्गुरु नीलकण्ठगुरुभक्त नमामि सन्तपञ्चकम्। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ॐ जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यशास्त्रचरणश्रवणत्वगादि
प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया की पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्याम सुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेव जी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिले। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्री क्षेत्र वृद्धेश्वर धाम मध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 4था दिवस आहे। कालपर्यंत आपण भगवंताच्या अनेक लीला श्रवण करतो आहोत। भगवान लीलाकारी आहे, लीला करतो आहे। लीला करण्याकरिताच सगुण विग्रह धारण करून येतो। लीला करण्याकरिताच अनेक अवतार धारण करतो। भक्तांना सांभाळतो, भक्तांना दर्शन देतो, भक्तांच्या बरोबर स्वतः आनंद घेतो। देव त्यांच्या संगे सुखभोगी, भक्तांच्या संगतीत सुख देतो। अवताराला येतो, भक्त त्याचे संसार आल्यासारखे दिसतात। देवाचे अवतार, भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकपणे। भक्ताशी सोहळे देवाचे अंगे, देव त्यांच्या संगे सुखभोगी। देव भक्तांच्या बरोबर सुख घेत असतात। म्हणून परमात्मा स्वतःच सुखरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे, परमात्मा सच्चिदानंद घन आहे। पण त्याला स्वतःचा आनंद घेण्याकरिता नामरूपाला यावं लागतं आणि मग स्वतःचा आनंद घेतो। खेळण्याकरिता संपूर्ण विश्व निर्माण करतो। ऊर्णनाभीचा दृष्टांत शास्त्रामध्ये येतो। ऊर्णनाभी म्हणजे कोश किडा, जसं स्वतःच्याच लाळीपासून त्याने कोश तयार करतो आणि पुन्हा त्याने आपल्या पोटात सामावून घेऊ शकतो, तसाच हा ईश्वर स्वतः संपूर्ण विश्वाला प्रसवतो आणि स्वतःच पुन्हा आपल्यामध्ये एकरूप करून घेतो। फक्त खेळतो, असा खेळणारा तो ईश्वर लीला करतो आहे। त्यानं काल उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला, तिला सांभाळलं। कुंतीनं भगवंताचं स्तवन केलं। नमस्ते पुरुषम तद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम। देवा, तू सामान्य नाहीस, भगवान आहेस। भगवंतानं त्यांनी बोलायला सुरुवात केली, अरे मी भगवान नाही, तुमचा नाते संबंधी आहे। तरी पांडव ऐकत नाहीत, कुंती ऐकत नाही। मग देवानं सांगितलं, ठीक आहे, मी भगवान आहे। मग प्रत्येकाला त्यांनी वेगवेगळं वरदान भगवंतानं दिलंय। धर्मराजानं वरदान मागितलं, धर्मन दुसरा सत्य समान आगम निगम पुराण बखाना। माझा धर्म असाच कडेला जाऊ दे, सत्य धर्म कडेला जाऊ दे। अर्जुनाला त्यांनी महाराज गुरु शिष्यत्वाचं वरदान देऊन टाकलं। भीमाला खाता पिता भगवंताचं स्मरण होईल असं वरदान दिलं। नकुल सहदेवाला मोठ्या भावांची सेवा करता करता भगवंताचं स्मरण होण्याचं वरदान दिलं। द्रौपदीला सख्य भाव टिकून ठेवण्याचं वरदान दिलं। सुभद्रेला अंतकाल समयाला भगवंताचं स्मरण होईल असं वरदान दिलं। कुंतीनं दुःख मागून घेतलं। सर्वजण ऐकता आहात, सर्वांना ज्ञात आहे। सगळा प्रसंग आपण काल पाहिला। भगवान द्वारकेला जाण्याकरिता निघाला खरा, पण या सगळ्या लोकांच्या चर्चेत, या वरदानाच्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ होऊन गेला। सर्वांनी आग्रह केला, महाराज आता तुम्ही जाऊ नका, आजच्या दिवशी इथेच थांबा। भगवान म्हटलं, नाही नाही, मला गेलं पाहिजे। नाही, असं करू नका म्हणे, थांबा। मग सगळ्यांचा आग्रह झाला आणि भगवान थांबला। भगवान थांबल्यानंतर सर्वांनाच असं वाटू लागलं की आपण आग्रह करतो आहोत म्हणूनच देव थांबला। प्रत्येक जण छातीला हात लावून म्हणू लागला, माझ्या आग्रहानच थांबला, मी म्हणलो थांब म्हणूनच थांबला। पण थांबण्याचं कारण काही वेगळंच होतं महाराज। या मुद्द्यावर आपण आलो। काय कारण असेल थांबायचं? कशाकरता थांबला असेल? या सगळ्यांच्या आग्रहाकरता थांबला नाही, भामटाय महाराज, त्याला थांबायचंच होतं, त्याला थांबायचंच होतं। फक्त वाट पाहत होता या सगळ्यांना म्हणण्याची।
यांच्या कोणाकरताच थांबला नाही, तो थांबला एका भक्ताकरता, जो भक्त एकांतात जाऊन पडलेला आहे, जो रात्रंदिवस डोळ्यात प्राण आणून भगवंताची वाट पाहतो आहे. इच्छा मरणी आहे, त्याच्या सगळ्या अंगात त्यागनी बाण घुसलेले आहेत आणि शरशय्येवर त्यागनी पडलेला आहे आणि अखंड भगवंताची वाट पाहतो आहे. त्याचे प्राण जात नाहीत. भगवंताला त्यागनी आळवतोय, देवा तुझी वाट पाहतोय. सगळं काही संपून गेलं होतं, रक्ताचा एक थेंब सुद्धा त्यागनी शिल्लक राहिला नव्हता, पण तरी सुद्धा जिवंत आहेत भीष्माचार्य. त्यांचं नाव आहे भीष्म. भीषण प्रतिज्ञा ज्यांनी केली त्यांना भीष्म असं म्हणतात. खर तर काही शिल्लक राहिलं नव्हतं, फक्त एकच गोष्ट होती, बापानं दिलेला आशीर्वाद, बापानं दिलेला आशीर्वाद, बापानं दिलेलं वरदान. खर तर भीष्माचार्यांचं नाव आहे देवव्रत. देवव्रत धर्मात्मा आहे, देवव्रत पितृभक्त आहे, देवव्रत वडिलांची सेवा करणार आहे, देवव्रत. या देवव्रताच्या लग्नाचा प्रसंग जवळ आला. त्याचं लग्नाचं वय झालं आणि मुलगा लग्नाचा झाल्यानंतर त्याच्या वडिलांना लग्न करावं असं वाटलं. ती केवट कन्या, जिला धीवर कन्या असंही म्हणतो आपण, सत्यवती, शंतनू नावाचा राजा, त्याला सत्यवती बरोबर विवाह करावा असं वाटलं. म्हणून कोळ्याच्या समोर जाऊन त्याच्या कन्येची मागणी केली, मला तुझी कन्या देऊन टाक. कोळी मोठा हुशार होता. तो म्हटला, माझी कन्या तुला द्यायची, तुला पहिल्या पत्नीपासून मुलगा झालेला आहे, तो राजा होईल आणि माझी मुलगी काय सेवा करेल थोडीच, मी देणार नाही मुलगी. असं म्हटल्यावर शंतनू नाराज झाला, घरी आला. त्याचा चेहरा सुकलेला हे देवव्रतानं पाहिलं. माझे वडील सुकलेले आहेत, कारण त्यांनी कळालं त्यांना लग्न करायचंय आणि मी अडथळा आहे. घाईघाईने त्या केवटाच्या घरी गेले आणि जाऊन त्याला सांगितलं, तुझी मुलगी माझ्या वडिलांना देऊन टाक. तुला जर माझाच अडथळा वाटत असेल तर मी भीषण प्रतिज्ञा करतो, मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि हस्तिनापुराच्या गादीचं संरक्षण करेन. प्रतिज्ञा केली भीषण. ज्याला भीषण प्रतिज्ञा करता येते त्यालाच भीष्म म्हणतात, असे भीष्म. विवाह संपन्न झाला आणि विवाह संपन्न झाल्यानंतर त्यांनी मग सत्यवतीनं शंतनूला सांगितलं की आपला विवाह झाला नसता, मग तुमच्या मुलामुळे झाला. त्यानं भीषण प्रतिज्ञा केली की मी ब्रह्मचारी राहीन, आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि हस्तिनापुराच्या गादीचं संरक्षण करेन. म्हणून आपला विवाह होऊ शकला. वडिलांना वाईट वाटलं. एवढ्या रात्री त्यांनी महाराज त्या देवव्रताच्या कक्षेकडे त्यांनी जाण्याकरिता निघाला. दरवाजा वाजवला. वडील दारासमोर दिसतायत. देवव्रतानं पाहिलं, बाबा तुम्ही, मला काय आज्ञा होती, आपण मला बोलावलं असतं, मी आलो असतो, तुम्ही स्वतः का आलात? सांगितलं, बाळा केवढं मोठं मन केलंस, माझ्याकरिता स्वतःचं तारुण्य देऊन टाकलंस, आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतलीस, मी तुला काय देऊ? खरं तर तुझं लग्नाचं वय आहे आणि मी म्हातारपणी लग्न करण्याकरिता तयार झालो. मी तुझ्यावर अत्याचार केला, मी तुला काही देऊ शकत नाही, पण बाप आहे, मी तुला भरभरून आशीर्वाद देऊ शकतो. जा, मी तुला आशीर्वाद देतो, तू इच्छा मरणी होशील. तुला जगात कोणी मारू शकत नाही, तू इच्छा मरणी होशील. म्हणून इच्छा मरणी होण्याचं वरदान प्राप्त झालं होतं. या श्रीमद भागवतामध्ये भीष्माचार्य महाराज इच्छा मरणी आहेत आणि रामकथा ऐकत असताना काक भुशुंडीजी महाराज इच्छा मरणी आहेत. दोघे जण इच्छा मरणी आहेत. इच्छा मरण, इच्छेनं मरण येणं तेवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून एक त्रेतायुगातले आहेत काक भुशुंडीजी, एक द्वापार युगातले आहेत भीष्माचार्य आणि कलियुगात सुद्धा त्यांनी झाले इच्छा मरणी. स्वतःच्या इच्छेनं त्यांनी मृत्यू प्राप्त व्हावा सामान्य गोष्ट नाही. ज्यांच्याकरिता आपण उपस्थित आहोत इच्छा मरणी आहेत, इच्छा मरणी आहेत. त्याने इच्छा केली त्याच वेळेला स्वतःहून शरीर सोडून दिलं, मोठी गोष्ट आहे. त्यांचं नावच कसं ठेवलं असेल, देवाचं नाव होतं. त्यांची परंपरा सुद्धा तशीच होती महाराज. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यांच्या वडिलांचं उदाहरण त्यांनी मला काल महाराजांनी सांगितलं की भजन रोज व्हायचं त्यांच्या गावात आणि भजन त्यांनी म्हणजे मोठ्या बाबांचे वडील भजन रोज व्हायचं आणि ते म्हणले आज आपल्या घरी भजन झालं पाहिजे. म्हणले ठीक आहे. म्हणून सगळ्या भजनांना घरी नेलं.
रात्री 1-1:30 वाजता अभंग म्हणायला त्यांनी सुरुवात केली. सांगितलं आता असंच सकाळपर्यंत भजन करायचंय, स्वयंपाक वगैरे मी करायला सांगतो असं त्यांनी सांगून टाकलं. भजन म्हणायला लागले आणि भजन म्हणता म्हणताच शरीर सोडून दिलं. म्हणून शेजारी कोणीतरी त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला. मग ते खाली पडले. मग कळालं यांनी शरीर सोडून दिलं. इच्छा मरणी. त्याच दिवशी नेमकं घरी भजनी लोकांना आणण्याचं काय तात्पर्य? इच्छा मरणी आहे. महत्वाची गोष्ट आहे. तुमचा हा परिसरच मोठा भाग्यवान आहे. आज मला बऱ्याच महात्म्यांची आठवण झाली. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री रघुनाथ महाराज गोंधने, बरोबर आहे ना? इथं त्यांनी महाराज आहेत. दिवाळ सण त्यांनी जवळ आला होता. घरच्या सगळ्या लोकांना सांगितलं बस आता मला जायचंय. आणि स्वतःच्या आसनावर त्यांनी हातात माळ घेऊन भगवंताचं चिंतन करता करता शरीर सोडून दिलं. सामान्य गोष्ट आहे का? इच्छा मरणी आहे. अजून सांगतो, मला त्यांचं पूर्ण नाव माहित नाही पण झाडे महाराज असं त्यांना म्हणायचे, बरोबर आहे ना? मला वाटतं मच्छे महाराजांच्या इकडे काहीतरी सप्ताह चालू होता आणि कीर्तनकार महाराज कीर्तन करण्याकरिता आले नाहीत. पण यांना कीर्तन करायला बसवलं. कीर्तनाकरिता अभंग घेतला होता. पाणी मोमीन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी, असा अभंग होता. आणि अभंग चिंतन करता करता आणि असंच त्यांनी समोर बसून कीर्तन करत होते. सहज खाली मस्तक ठेवलं, शरीर सोडून दिलं. कीर्तन करता करता. सामान्य गोष्ट आहे का? याला इच्छा मरण म्हणायचं. आपल्या संप्रदायात असे फार महापुरुष झाले महाराज. तुमच्या सर्वांकरता महत्वाचा विचार सांगतो. एक मोठे महापुरुष झाले. त्यांचं नाव आहे मोतीराम महाराज काकाणी. मोतीराम महाराज काकाणी मारवाडी समाजाचे होते. दोघे जण भाऊ होते आणि ब्रह्मचारी होते. आणि कीर्तनाला नियम म्हणायचे. बैलगाडीत बसून कीर्तनाला जायचे. जिथं ज्या गावात कीर्तनाला जायचे त्या गावातलं पाणी सुद्धा प्यायचे नाही. बैलगाडीमध्ये बैलांचा चारा सुद्धा स्वतः बरोबर घेऊन जायचे. स्वतः स्वयंपाकाचं सगळं साहित्य बरोबर घेऊन जायचे आणि स्वयंपाक करून खायचे स्वतःच्या हाताने. असे त्यांनी बाबा होते. कीर्तन करता करता जय विठ्ठल करताना शरीर सोडून दिलं. याच्यापेक्षा काय मोठेपण असलं पाहिजे? जय विठ्ठल करताना शरीर सोडलं. आणि फार दूरच कशाला सांगू, अजून 2 महिने सुद्धा झाले नाहीत. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री संत वक्ते महाराज, निवृत्ती महाराज वक्ते, ज्यांना त्यांनी फार आजारी पडले. सगळे लोक विचारत होते बाबा आता किती दिवस त्यांनी सहन करायचं, फार त्रास होतो आहे. बाबा म्हणले उत्तरायण लागल्यावर जाईन, असे शब्द बाबांच्या मुखातले आहेत. आणि ज्या दिवशी बाबांनी शरीर सोडलं त्या दिवशी उत्तरायण लागलं. उत्तरायण लागण्याच्या दिवशीच शरीर सोडलं. याला म्हणायची इच्छा मरणी. म्हणून त्यांनी तेवढं सोपं नाही. हे बोलाचा भातन बोलाची कडी नाही. याच्याकरिता जन्मभर घासावे लागते. मोठ्या बाबांचा शब्द आहे. एखादा फार त्यांनी मोठा असेल, विद्वान झाला असेल, बाबा त्यांनी म्हणायचे कुठेतरी घासले असेल. घासल्याशिवाय त्यांनी होत असतं का? बिगर घासल्याचं काही मिळत नाही महाराज. म्हणून त्यांनी तपश्चर्येशिवाय कोणती गोष्ट पदरात पडत नाही. म्हणून त्यांनी एवढ्या लोकांची नावं मी तुमच्या समोर सांगितली. का हे झालं असेल? अरे तपश्चर्याच आहे. पण इच्छा मरणी. भीष्माचार्य महाराज इच्छा मरणी आहेत. इच्छा मरणी त्यांनी होण्याकरिता भगवंताच्या फार सलोख्यात जावं लागतं. जगाचा छंद सोडून द्यावा लागतो. देवाच्या छंदात स्वतःचं जीवन व्यस्त करून टाकावं लागतं. अखंड भगवंताचा सांगात त्याने असावा लागतो. मग इच्छा मरणी होता येतं. पण भीष्माचार्य अखंड भगवंताच्या चिंतनात आहेत महाराज. रात्रंदिवस भगवंताचं ध्यान करतायत. काही शिल्लक राहिलं नाही. युद्ध विराम होऊन आता त्यांनी 51 दिवस झाले होते. सगळ्या अंगात बाण घुसलेले होते आणि भगवंताच्या स्मरणात आहेत. डोळ्यात प्राण आणून भगवंताची वाट पाहत आहेत महाराज. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. थोडासा इकडे नारायण वासुदेव.
भीष्माचार्य महाराज डोळ्यात प्राण आणून, देवालाही कळतं महाराज कोण त्याचं ध्यान करतो, कारण भगवान सर्वज्ञ आहे ना, त्याला सगळं काय कळतं, सर्वांच्या हृदयातलं जाणतो. देव चतुर जाणून अंतर्वर्त तसे, हृदयातलं जाणतो महाराज. आपण कथेत बसलेलो आहोत, आपल्या प्रत्येकाजवळ विशेष असणारी बुद्धी आहे. कोणाच्या बुद्धीमध्ये काय विचार शृंखला चालू आहे हे भगवंताला कळतं महाराज. कोण कशा पद्धतीने विचार करतोय हे देवाला कळतं. म्हणून सगळ्या जगाला फसवता येईल, सगळ्या जगाला नागवता येईल, पण भगवंताला नाही फसवता येत महाराज, कारण तो सर्वज्ञ आहे. मग भीष्माचार्यांच्या अंतकरणातले भाव भगवंताला माहिती आहेत, म्हणून भीष्माचार्यांकरताच थांबले. सगळ्या लोकांना जरी म्हणत असले थांबतो, तरी भीष्माचार्य डोळ्यासमोर आहेत. रात्र झाली, भोजन वगैरे झालं, आता शतपावली करण्याकरिता म्हणून घराच्या बाहेर निघाला. देव चालू लागला. चालता चालता एका राहुटीतून उजेड येत होता. युद्धविराम झाला होता ना नुकताच, उजेड येत होता. अरे म्हणे कोणीतरी जागा आहे म्हणून राहुटीत डोकावून पाहिलं. धर्मराज होता, युधिष्ठिर जागाच होता, त्याच्या आसनावर बसला होता. पण सामान्य राजा झाला होता. दुर्योधन मारला गेला, सगळे कौरव मारले गेले, पांडवांना त्यांचं राज्य प्राप्त झालं, आणि हा अग्नी गादीवर बसले राजा झालेला आहे. राजा झाला पण डोक्याला हात लावून बसला होता आणि रडत होता. अरे रडतोय, घाईघाईनं भगवान त्याने आतमध्ये गेला. विचारलं दादा तू रडतो आहेस? मग तर अजूनच रडायला लागला. म्हणजे झालं काय तुला रडायला? सांग. अरे तू राजा झालास. तो म्हणला राजा झालो? असा कसा राजा झाला? माझ्याच गोत्रजांचा वध करून राजा झालो, रक्तपात करून त्यांनी राजा झालो. हे राज्य काय कामाचं आहे? हे राज्य मला नको आहे. का मारला असेल या सगळ्या लोकांना मी? तो म्हणतोय सहज मिले सो दूध सम, मांग लिया सो पाणी, कहत कबीरा वो रक्त सम, जिसमें खिंचाता. सहज मिले सो दूध सम, जे सहज मिळतं ते दुधासारखं असतं, जे मागून घेतलं जातं ते पाण्यासारखं असतं, आणि जे हिसकावून घेतलं जातं, ओढून घेतलं जातं ते रक्तासारखं असतं. हे राज्य मला सहज मिळालं नाही, हे राज्य मला मागून मिळालं नाही, हे राज्य मी युद्ध करून भांडून हिसकून घेतलेलं आहे. म्हणून हे रक्तानं लथपथ झालेलं राज्य आहे, मी त्याचा राजा आहे. याचं मला दुःख आहे. भगवंतानं फार तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जे तत्वज्ञान युद्धभूमीमध्ये अर्जुनाला सांगितलं ते धर्मराजाला भगवंतानं रात्रभर सांगितलं. त्याला थोड्याच वेळात गीता सांगितली अर्जुनाला, पण कळाली. याला रात्रभर तत्वज्ञान सांगितलं पण काहीच नाही कळालं. का बरं नाही कळालं माहितीये? देवालाच वाटत होतं याला काय कळू नाही म्हणून. त्याला जर वाटलं असतं ना याला कळावं तर थोडक्यात सुद्धा कळालं असतं, पण कळू दिलं नाही. का बरं? मी सांगितल्यावरच जर कळालं तर मग भीष्माकडे जाईल कसा? याचं निमित्त करून जायचं ना, हा महत्वाचा विचार. मग धर्मराजाला पुढे करून भीष्माचार्यांकडे जायचं होतं. मग सांगितलं धर्मा मी तुला सांगतोय पण तू त्याने माझं बोलणं ऐकत नाहीस, तुला ते मान्य होत नाही. आपण उद्या त्याने भीष्माचार्यांना भेटण्याकरिता जाऊया असं त्यांनी सांगितलं. एवढं सगळं सैन्य मारलं गेलं होतं, कुणी शिल्लक राहिलं नव्हतं. बोटावर मोजण्यासारखी लोक त्यांनी होते, तेवढेच जिवंत होते. भगवान भीष्माचार्यांकडे जाण्याच्या विचाराने त्यांनी निघालेला आहे. धर्मराज त्यांनी भगवंताच्या बरोबर आहे. सूर्योदय झाला, सर्वजण आटोपून त्यांनी भीष्माचार्यांच्या दिशेने निघाले. रणांगणामध्ये पडलेले आहेत. ज्यांच्याकरता युद्ध केलं, ज्यांच्याकरता जीवन खर्च केलं, त्यातलं कोणी शिल्लक राहिलं नाही. सगळेजण आपापल्या स्थानावर आहेत. भीष्माचार्य मात्र एकटेच त्यांनी पडलेले आहेत. भगवान त्यांनी गेले. गेल्यानंतर त्यांनी भीष्माचार्यांनी भगवंताकडे पाहिलं, डोळे भरून पाहिलं. भीष्माचार्य क्षत्रिय आहेत. क्षत्रियानं क्षत्रियाच्याच बाण्यात राहिलं पाहिजे. त्यांना माहित होतं हा माझ्याकरताच आलेला आहे, पण तरी सुद्धा क्षत्रियाच्या बाण्यात बोलायला सुरुवात केली. काय देवा आज कसे काय इकडे आलात? इथून सुरुवात केली. देवाला माहित होतं की यांच्याकरताच मी आलोय, आणि भीष्माचार्यांना माहित होतं माझ्यासाठीच आलाय, पण तरी सुद्धा भीष्माचार्य या शब्दात बोलतात काय देवा कसे काय आला? मग भगवान म्हणले काय नाही, हा धर्म जरा थोडा उद्विग्न आहे, युधिष्ठिर थोडा उद्विग्न आहे. त्याची उद्विग्नता घालवण्याकरिता त्याला उपदेश देण्याची आवश्यकता आहे, आणि याला दुसऱ्याचा त्याने उपदेश जमत नाही. हा तुमचंच म्हणणं ऐकू शकतो, म्हणून तुम्ही त्याला उपदेश करावा याच्याकरिता मी आणलेला आहे. भीष्माचार्यांनी धर्मराजाकडे पाहिलं आणि पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली. धर्मा तुला उपदेश देण्याकरिता आणलंय, तुला सांगण्याकरिता आणलंय.
भगवंताचं चिंतन करता करता तुझं राज्य कर, ते राज्य निर्विघ्नपणे पार पडेल. एका वाक्यात सांगून टाकलं, भगवंताचं चिंतन करत करत राज्य कर, निर्विघ्न राज्य पार पडेल. आणि देवाला दूर शोधायला जाण्याची आवश्यकता नाही. ज्यानं तुला इथं आणलेलं आहे त्याला काय समजतोस तू त्याला तुझा मामे भाऊ समजतोस, तू त्याला मित्र समजतोस, तू त्याला सखा समजतोस, तू त्याला सामान्य गोवळ समजतोस की द्वारकाधीश समजतोस? नेमकं समजतोस काय हे मला सांग. आणि धर्मा, याच्यापैकी जर काही समजत असशील तर तू चुकीचं समजतोयस. का बरं? कारण हे नाही, तो काही विशेष आहे. म्हणे कोण आहे? एष वै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान मोहयन माया लोकम गुडश्चरति वृष्णीषु. एष वै भगवान साक्षात. अरे हा प्रत्यक्ष भगवान आहे. गूढ रूप धारण करून वृष्णी वंशामध्ये, यादव कुळामध्ये हा विचरण करतोय. याला माणसं ओळखू शकत नाही. तो स्वतःच म्हणतोय अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता. माणसं मला त्यांनी ओळखत नाहीत, मी माणसाचं शरीर धारण करून आलो म्हणून. पण हा सामान्य मनुष्य नाही, तो तर जगाचा मालक आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याला तू ओळखलंच नाहीस. बघ ना, तुला काय वाटतं? तुला तत्वज्ञान सांगण्याकरिता इथपर्यंत घेऊन आला. अरे तुला जर तत्वज्ञान सांगायचं असतं तर यानं घरीच सांगितलं असतं आणि तुला कळालं सुद्धा असतं. तुला तुझ्या मनात जर संशय असेल की तुला काही समजून सांगण्याकरिता हा इथं आलेला आहे, तुला घेऊन चुकीचं समजतोयस. खरं सांगू धर्मा, अरे हा तुझ्यासाठी नाही, हा माझ्यासाठी आलाय. हा तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आलाय. भीष्माचार्यांच्या शरीरात बाण घुसले होते. लोक म्हणायचे महाराज एवढ्या वेदना होतात, शरीर सोडून द्या. ते म्हणायचे नाही, मी शरीर सोडणार नाही. तुम्ही इच्छामरणी आहात, एवढ्या वेदना का सहन करता? शरीर सोडून द्या. तरी पण भीष्माचार्य म्हणायचे नाही. मग लोकांनी तर्क लावला की भीष्माचार्य उत्तरायण येण्याची वाट पाहत असतील आणि म्हणून त्यांनी शरीर सोडत नाही. पण उत्तरायण महात्म्याकरता कशाच उत्तरायण? दक्षिणायन उत्तरायण हे महात्म्याच्या गणितात जोडायचं नाही. महात्मे महात्मेच असतात. तुका म्हणे हरीच्या दासान शुभ काळ सर्व दिशा. पण हे म्हणत असताना हरीच्या दास हे आधी अंडरलाईन करून ठेवायचं. नाही तर आता सगळे वारकरी प्रमाण म्हणतात सवडीनुसार. तुका म्हणे हरीच्या दासान शुभ काळ, मुहूर्त बघायचं नाही, शास्त्र बघायचं नाही, ज्योतिष बघायचं नाही, काय पाहायचं नाही. आणि कसंही वागायचं तुका म्हणे हरीच्या दासा. अरे पण ते हरीच्या दासाला दास होणं काय सोपी गोष्ट आहे का? दास म्हणजे सगळ्यात कठीण गोष्ट आहे दास होणं. पण सगळ्यांना जमत नाही ते. असो, भीष्माचार्यांना जमण्यासारखं आहे. त्यांना दक्षिणाने उत्तराशी काय घेणं देणं नाही. मग थांबले कशाकरिता? अरे छातीला हात लावून म्हणू शकत नव्हते, पण छाती ठोकपणे सांगू शकत होते की माझा देव माझ्या अंतकाल समयाला माझ्या समोर येणार आहे. माझा देव माझ्या समोर येणार आहे अंतकाल समयाला. तुम्ही ऐकतात सर्वजण? मग जर खरंच ऐकत असाल तर थोडा छातीला हात लावून बघा तर, आणि म्हणा छाती ठामपणे की येणार आहे माझा देव माझ्याकरिता म्हणून. आणि असं कोणालाही म्हणता येत नाही. ते म्हणण्याकरिता जीवन कसाला लावावं लागतंय. ते म्हणण्याकरिता जीवन त्यांनी भगवंताच्या चरणी समर्पित करावं लागतंय. जीवन जर खरकट असेल तर त्यांनी भगवंताला त्यांनी आपण विठ्ठला धरू शकत नाहीत. लक्षपूर्वक ऐका. जीवनामध्ये डाग लागलेले असतील, जीवन जर डागाळलेलं असेल तर तो छातीला हात लावून म्हणू शकत नाही भगवान येणार आहे म्हणून. अरे निष्कलंक जीवन आहे भीष्माचार्यांचं, काही कलंक नाही. नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन केलंय, जीवनभर भगवंताचं चिंतन केलंय, स्वतःचा धर्म म्हणून हस्तिनापुराच्या गादीचं संरक्षण केलंय, काही शिल्लक ठेवलं नाही. अरे धर्माची मर्यादा म्हणून त्यांनी स्वतःचे प्राणपणाला लावलेले आहेत. आणि असं जीवन भीष्माचार्यांचं आहे. म्हणून छाती ठोकपणे सांगू शकत होते. छातीला हात लावता येत नव्हता, बाण घुसले होते अंगामध्ये, पण सर्व लोकांना सांगत होते माझा देव येणार आहे, माझा देव येणार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? नाही काही तर निदान स्वप्न पाहायला काय हरकत आहे? स्वप्न पाहायला काय हरकत आहे? याच्यापैकी मरणार कोण कोण नाहीत तेवढ्याने हात वर करा. जे जे मरणार नाहीत त्यांनी फक्त मला सूचना करा की बुवा आम्ही मरणार नाही. अहो 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88. सगळे सगळे मरतात. ब्रह्मा विष्णू शंकर मर गए पल गए काल की फासी. सारे मरणारेच आहेत. कोण जिवंत राहणार आहे सांगा? क्या भरोसा आहे महाराज. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. पण काळ कोणत्या वेळेला येऊ शकतो? काही प्लॅनिंग केलंय का?
तुम्ही ऐकतात ना सर्वजण, प्लॅनिंग करतात ना लोक. लग्न कार्य करायचं म्हटलं की प्लॅनिंग करावं लागतं. रामकृष्ण. घर बांधायचं म्हणलं की प्लॅनिंग करावं लागतं. मुलं बाळ होण्याकरिता पण प्लॅनिंग करतात लोक. भरपूर प्लॅन असतो. मरण्याचा कोणी प्लॅन केलाय का? मरणं म्हणजे आत्महत्या नाही. मरायच्या वेळेला कसं असलं पाहिजे आपलं जीवन, मरायच्या वेळेला कशी असली पाहिजे आपली वृत्ती, मरताना काय अवस्था असली पाहिजे आपल्या चित्ताची, याचं कोणी प्लॅनिंग केलंय का? जर नाही केलं मग करणार कधी? कोणत्या वेळेला काळ येईल काय पत्र देऊन थोडाच येतो महाराज. आधीच प्लॅन केलं पाहिजे. प्लॅन केलं पाहिजे. भीष्माचार्यांनी प्लॅन केलाय. मला मरायचं, इच्छा मरणी आहेत ना, पण मी असा मरणार नाही. देहांत काले तुम सामने हो. माझ्या अंतकाल समयाला देवा तू माझ्या समोर असलं पाहिजे. तू माझ्या समोर त्याने असशील, मी तुझ्याकडे पाहिल. तुझ्याकडे पाहता पाहता माझे प्राण निघून जातील. हे आधी मनात ठरवावं लागेल. निदान असं स्वप्न तरी पाहावं लागेल. मी पाहतो आहे. मला असं वाटतं अंतकाल समयाला भगवंताने माझ्या जवळ असावं, माझं मस्तक भगवंताच्या मांडीवर असावं, माझ्या देवानं माझ्या मस्तकावरून हात फिरवावा आणि फार प्रेमानं त्याने हृदयाला लावून त्याने म्हणावं, भक्ता चिंता करू नकोस, मी तुझाच आहे, मी तुझाच आहे. अरे स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत. हे स्वप्न पाहण्याकरिता अर्ज भरावे लागत नाहीत. हे स्वप्न पाहण्याकरिता काही कष्ट लागत नाहीत. म्हणून संसाराची मनोरे रचित बसण्यापेक्षा एक दिवस आपला शेवट होणार आहे आणि हे शरीर सुटणार आहे, त्याचं पण कधीतरी स्वप्न बघा ना, की त्यावेळेला माझा परमात्मा येईल आणि मला हृदयाला लावील. काय हरकत आहे असं स्वप्न पाहायला? ही भीष्मकथा उगीच ऐकायची नाही महाराज. तुम्हाला गोष्ट म्हणून सांगत नाही, खबरदार जर याला गोष्ट म्हणाल तर. ही गोष्ट म्हणून सांगत नाही, ही तर जीवनात उतरवण्याकरिता सांगतोय. हजार वेदांताच्या प्रक्रिया ऐकल्यान आळणी खाल्ल्यासारखं त्यांनी महाराज जर पोटात साठवलं त्याचं जीवनात काही उतरलंच नाही, त्याचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा भक्तिमय जीवन करून जर भगवंताचं चिंतन करत करत भगवंताकरताच संपूर्ण जीवन समर्पित केलं आणि अंतकाल समयाला भगवंतानं मला भेटावा असा अट्टहास जर केला तर परमात्मा निश्चित भेटण्याकरिता येईल. याची शाश्वती साधू संतांच्याकडे पाहिल्यानंतर सर्व जीवांना येऊ शकते. म्हणून परमात्मा येत असतो. भीष्माचार्य भगवंताची त्यांनी वाट पाहतायत म्हणून भगवान आला आणि आल्यानंतर त्यांनी महाराज उभा आहे. धर्मराजाला सांगतात, बघ ना धर्मा, तुला वाटतं तुझ्याकरता आला, तुझ्याकरता नाही. तथापेकांत भक्तेषु पश्य भूप अनुकंपितम. पश्य म्हणजे बघ, भूप म्हणजे राजा. हे राजा बघ, याच्या पोटात कशी अनुकंपा आहे. हा त्यांनी एकांतात पडलेल्या भक्ताला भेटण्याकरिता आलाय. हा तुझ्याकरिता आला नाही, हा माझ्याकरिता आलाय. भीष्माचार्यांनी भगवंताकडे पाहिलं. देवा तुमचं म्हणणं आहे याला तत्वज्ञान सांगावं, मी सांगतो. फक्त माझी एक विनंती आहे. म्हणजे काय विनंती आहे? जोपर्यंत मी प्राण सोडत नाही तोपर्यंत माझ्या समोर असंच उभं राहायचं. सदैव देव प्रतीक्षताम. उभे राहा, प्रतीक्षा करा, प्रतीक्षताम यावदिदम कलेवरम हिनोम्यहम. जोपर्यंत मी माझं शरीर सोडत नाही तोपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करा, वाट पहा. आधी मला वचन द्या. भगवंतानं वचन दिलं की भीष्माचार्य तुमच्या अंतकाल समयाला मी तुमच्या जवळ असाच उभा राहील. आणि मग भीष्माचार्यांनी जरा हायसं वाटलं, आता देव माझ्याजवळ थांबणार आहे, पक्क करून घेतलं ना आधी. मग बोलायला सुरुवात केली, देवा मला काय विचारायचंय तुला. म्हणे काय? अरे मला जसं कळतं असं मी कधीच पाप केलं नाही, कधीच पाप केलं नाही. मी जर पापच केलं नाही तर मला हे भोगायला का आलं? एवढं दुःख मी का भोगतोय? एवढ्या वेदना मला का तगणे होत आहेत? भगवान हसले. भगवान म्हणले, भीष्माचार्य महाराज, पाप केल्यानंच लागतं असं नाही. पाप भोगायला येण्याकरिता पाप करावंच लागतं असं नाही. पाप पाहिल्यानंतर सुद्धा भोगायला येऊ शकतं. महत्वाची गोष्ट आहे. भर सभेत माझ्या द्रौपदीला आणलं होतं फरफटत ओढत, आणि ती तुमच्या समोर हात जोडून म्हणत होती, महाराज मला वाचवा, मी तुमची पुत्रवधू आहे, मला वाचवा. तुम्ही खाली माना घातल्या. भर सभेत तिला विवस्त्र केलं जात होतं. त्यावेळेला तुमची नीतिमत्ता कुठे गेली होती? पाप पाहिलं डोळ्यानं म्हणून भोगायला आलं. आणखी बरीच कारण आहेत. आणि फार पाप पुण्याच्या गप्पा मारता. मग जर एवढंच जर पाप पुण्य कळत होतं तर अधर्माच्या बाजूने युद्ध करण्याकरिता का उभे राहिले? देवाचा प्रश्न आहे महाराज. देवाना प्रश्न विचारला. फार जर पाप पुण्य कळतं ना, दुर्योधन हा त्याने मूर्तिमंत कली आहे, अधर्म आहे, त्या अधर्माच्या बाजूने युद्ध करण्याकरिता का उभे राहिले सांगा? भगवान
जोशात बोलू शकतो ना महाराज, त्याच्या समोर त्याचे भक्तच तेवढ्या रुबाबात बोलू शकतात, दुसरे बोलू शकत नाही. भीष्माचार्य म्हणले असं का? तुला माहित नाही म्हणे देवा, मी जर पांडवांच्या बाजूने युद्ध करण्याकरिता उभा राहिलो असतो आणि युद्ध करता करता तुझ्या मनात जर आलं असतं मी मरावं, तर मला युद्धात मरावं लागलं असतं. मी जरी इच्छा मरणी असलो तरी माझी इच्छा तुझ्या इच्छेत मिळालेली आहे, माझी इच्छा तुझ्या इच्छेत मिळालेली आहे. तुला जर वाटलं असतं मी मरावं तर मला मरावं लागलं असतं, आणि पांडवांच्या बाजूने युद्ध करता करता जर मेलो असतो तर माझ्या डोळ्यासमोर ते दुराचारी कौरव असते, आणि कौरवांकडे पाहता पाहता जर प्राण गेले असते तर अधोगतीला जावं लागलं असतं. म्हणून दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिलो का? एकच कारण फक्त की जर मला युद्ध करता करता मृत्यू आला तर बाकी कोणी नाही, तर माझ्या डोळ्यासमोर मला तू दिसशील आणि तुझ्याकडे पाहता पाहता माझे प्राण निघून जातील. याच्यापेक्षा काहीच अपेक्षा नव्हती भगवंता. एवढाच भाव भीष्माचार्यांच्या अंतःकरणातला. देवा तुला पाहण्याकरिता एवढा अट्टहास केला. देवाची बोलती बंद झाली महाराज. देवाची बोलती फक्त संत बंद करू शकतात, दुसरं कोणी बंद करू शकत नाही. भगवान सुद्धा गहिवरला भीष्माचार्यांचं ते दिव्य असणारं जीवन पाहून अरे माझ्याकरिता अट्टहास केला, मला पाहण्याकरिता अट्टहास केला. अरे जीवन तर सगळ्यांनाच मिळतं. या जीवनात पुरुषार्थ जर काय असेल तर तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. अरे त्या भगवंताला डोळे भरून पाहण्यातच सार्थक आहे. पण तो सगळ्या कणाकणात भरलेला आहे मायबा. तो त्याने अधिष्ठान रूपानं सर्व जगतामध्ये व्याप्त आहे. सगळ्या जगाचा अधिष्ठान आहे. तो निर्गुण निराकार आहे. तोच परमात्मा मायेच्या योगानं त्यांनी सगुण साकार होऊन सगुण निराकार होऊन सगळ्याच कणाकणामध्ये दिसतोय. विठ्ठल जळीस्थळी भरला, त्याला पाहता येतं. आणि तोच परमात्मा भक्तांची इच्छा जाणून सगुण साकार होऊन त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. फक्त आपल्या मनातली भावना तशी असावी. ज्या की रही भावना जैसी प्रभू मूरत तिन देखी वैसी. जशी ज्याची भावना तसा भगवान त्याला दिसतो. हरीची आदासा हरिदा ही दिशा भावे जैसा तैसा हरिये. फक्त पाहण्याची भावना पोटात असावी हे जास्त महत्वाचं आहे. भीष्माचार्यांच्या पोटात त्यांनी भाव आहे भगवंताला पाहण्याचा, म्हणून तर भगवान आला. भगवंतालाही कळालं. आता त्यांनी महाराज धर्मराजाला उपदेश केला भीष्माचार्यांनी. दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्री धर्मान भगवत धर्मान समाभ्यासत योगतः. भागवतात वर्णन आहे. त्याला अनेक प्रकारचे धर्म शिकविले. त्याला त्यांनी दान धर्म सांगितला, राजधर्म सांगितला, हे सगळं सांगता सांगता स्त्री धर्म सांगितला, राजाचे कर्तव्य सांगितले. राजानं काय करावं? आपल्या राज्यात जर स्त्रियांवर अत्याचार होत असेल तर राजानं लगेच ताबडतोब त्याला विरोध करावा. असं सांगत असताना त्यांनी महाराज द्रौपदी खदखद हसली. द्रौपदी हसली. शांत वातावरण होतं. उपदेश करायचा कार्यक्रम चालू होता आणि द्रौपदी हसली. सगळेजण त्यांनी पाहू लागले कोण हसलं. सगळ्यांच्या लक्षात आलं द्रौपदी हसले. भीष्माचार्याने विचारलं द्रौपदीला, द्रौपदी का हसलीस? घरांदाज असणाऱ्या स्त्रिया, कुलवान असणाऱ्या स्त्रिया विनाकारण स्मित हास्य सुद्धा करीत नाहीत, तर खदखदून हसणं लांबची गोष्ट नाही. म्हणून त्यांनी परत सांगू का, ज्या घरांदाज स्त्रिया आहेत, ज्या कुलवान स्त्रिया आहेत, त्या विनाकारण स्मित हास्य सुद्धा करीत नाहीत. विनाकारण कारण असलं तरच स्मित हास्य करतील किंवा हसतील. खदखदून हसलीस का? हसलीस सांग. घाबरली द्रौपदी. नाही नाही म्हणली, उगीच हसले. उगीच कशी हसशील? काहीतरी कारण असेल. मग जरा मन घट्ट करून द्रौपदी बोलू लागली, महाराज माझ्या पतीला धर्माचा उपदेश करता, स्त्रियांवर अत्याचार झालेला राजाला पाहू नको म्हणून सांगतात. त्यावेळेला कुठे गेला होता तुमचा हा विचार? ज्या वेळेला मला भर सभेत आणलं होतं, फरफटत आणलं होतं, त्यावेळेला कुठे गेला होता तुम्ही? मग भीष्माचार्य त्यांनी बोलू लागले, बाळा तुझ्यावर झालेलं तू अत्याचार डोळ्यानं पाहिलं म्हणून तर हे सगळं मला भोगायला आलंय, म्हणून तर हे मी भोगतोय. याच्यातून काय शिकायचं ते पण लक्षात घ्या. आपल्या डोळ्यासमोर त्यांनी या मातृवर्गावर जर अत्याचार होत असेल तर शांत राहू नका. आज जमाना फार वाईट आहे. म्हणून त्यांनी ती आपली आई आहे, ती आपली बहीण आहे, ती आपली मुलगी आहे, तिला सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या डोळ्यासमोर जर कोणा स्त्रीवर अत्याचार होत असेल तर विरोध करा, दोन हात करा. नसल कळत तर भांडण करा. तू म्हणाल बाबा भागवतात भांडणं करायला शिकवतो. अरे पण कशा करता शिकवतो हे पण कळून घ्या ना. मी काय सांगतोय ते. म्हणून ती सुरक्षित ठेवण्याची वस्तू आहे, ती आपली आई आहे, तिला सांभाळलं पाहिजे. पण धर्म आहे आपला हा, हेच जाणून घेण्याचं त्यांनी भागवत हे बरंच शिकवतं महाराज. याच्यातून बऱ्याच गोष्टी आत्मसात करायच्या असतात. म्हणून द्रौपदी त्यांनी हसली.
आता सगळं काही बोलून झालं होतं. धर्मराजाला उपदेश पण प्राप्त झाला होता. आता त्यांनी भगवान जाणार आहेत हे भीष्माचार्यांना माहित होतं. सगळं बोलणं झाल्यानंतर त्यांनी महाराज भीष्माचार्य भगवंताला म्हणू लागले, देवा मला तुला काही म्हणायचंय. म्हणे काय म्हणायचंय? मला काय सांगायचंय. अरे पण काय सांगायचं सांगा ना. मला ना एक मुलगी आहे म्हणले. एक मुलगी आहे, त्या मुलीचं अजून लग्न झालं नाही. तिला अजून कोणता नवरदेवच पसंत पडला नाही. सगळे लोक इकडे इकडे पाहायला लागले. म्हणे नैष्ठिक ब्रह्मचारी आहे म्हातारं. आणि मुलगी सांगताय म्हणजे मरता मरता खरं सांगताय काहीतरी. कोणती मुलगी आहे, याला कशी काय मुलगी झाली? सगळेजण विचारात पडले. आणि मग भीष्माचार्य त्यांनी सगळ्यांच्या विचाराला त्यांनी निर्वाळा करण्याकरिता बोलू लागले, देवा इति मतिरूप कल्पिता वितृष्णा. मती म्हणजे बुद्धी. देवा माझी बुद्धी हीच माझी कन्या आहे, माझी बुद्धी हीच माझी मुलगी आहे. आणि ती अजून त्यांनी अविवाहित आहे. तिचा विवाहच कोणाबरोबर झाला नाही. का? तिला कोणी आवडलंच नाही. माझ्या बुद्धीला कोणीच आवडलं नाही. मग कोण आवडलं? देवा माझ्या बुद्धीला तू आवडलास. तुझं सौंदर्य पाहून माझी बुद्धी तुझ्या चरणांच्या जवळ स्थिर हो पाहते आहे. कारण बुद्धीचं दुसरं कोणतंच वैभव नसतं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. हे माझ्या बुद्धीला कळालेलं आहे. ठाव दे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडी. बुद्धी ही वृत्ती आहे. पण बुद्धी भगवंताच्या चरणी लीन व्हावी. पण माझ्या बुद्धीला तुमच्या चरणाजवळ स्थान द्या. असं ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली, भगवान म्हणले ठीक आहे, मी तुमच्या समोर उभाच आहे. मग भीष्माचार्य बोलू लागले, देवा मोठं भीष्मस्तवन आहे लांबलचक, पण ते थोड्या वेळात जास्त सांगत जाऊ नये, थोडं थोडं सांगावं. पण भीष्मस्तवन भीष्माचार्यांनी केलेली स्तुती भागवतात भीष्मस्तुती प्रसिद्ध असणारी स्तुती आहे. भीष्माचार्य म्हणू लागले, माझ्या बुद्धीला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. भगवान म्हण मी उभाच आहे तुमच्या समोर. श्रीकृष्ण गोविंद वाजवतो, समोर मुकुट धारण केलेला आहे. असं रूप मला पाहायचं नाही. मग मला तुझं रूपच पाहायचंय. पण ते रूप पाहायचंय कोणतं? जे रणांगणात तू धारण केलं होतंस, रणांगणात जे रूप घेऊन आला होतास ते मला पाहायचंय. आणि कोणतं? ज्या वेळेला रथातून खाली उडी मारली होतीस, मोडकं चाक तुझ्या हातात त्याने तू घेतलं होतं, माझ्या अंगावर धावून आला होतास, तुझ्या केसांमध्ये धुलीकण साचले होते, तुझ्या कपाळावर घामाचे बुंद आले होते, तुझे डोळे लाल झाले होते, रागानं ओठ फडफड फडफड उडत होते, तुझे हात थरथर थरथर कापत होते, एवढा क्रोधायमान झाला होता. ते रूप मला तुझं पाहायचं. भीष्माचार्य क्षत्रिय आहेत ना महाराज. क्षत्रियाला मरण सुद्धा शूरवीरासारखंच अपेक्षित असतं. देवाला ते रूप प्रगट करावं लागलं. असंच झालं होतं ना. भगवंताला तसं रूप प्रगट करावं लागलं होतं युद्ध क्षेत्रामध्ये. कारण भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती. मोठा लांबलचक प्रसंग आहे, सर्वांना ज्ञात आहे, सांगायला माझ्याकडे वेळ नाही. मी काय करू? प्रतिज्ञा केली होती भीष्माचार्यांनी, निष्पांडवी पृथ्वी करीन. ही प्रतिज्ञा सर्वांनी ऐकली होती. पांडवांनी पण ऐकली होती, भगवंतांनी ऐकली होती, दुर्योधनानं पण ऐकली होती. सर्वांनी प्रतिज्ञा ऐकली होती. पण पांडवांवर काही परिणाम नव्हता. पांडव युद्धविराम झाल्यानंतर जेवण खावण करून झोपले सुद्धा होते. देव गेला पांडवांच्या राहते. अर्जुनाच्या जवळ गेलं, हे अर्जुना उठ ना. अर्जुन मला झोपू दे देवा, फार दमलोय आता. अरे उठ ना. झोपतो काय? तुला माहितीये का काय झालं? म्हणे काय झालं? अरे ते भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. करू दे म्हणला देवा प्रतिज्ञा. त्याला सवयच आहे प्रतिज्ञा करायची. ही प्रतिज्ञा ती प्रतिज्ञा सगळ्या प्रतिज्ञाच. अरे पण काय प्रतिज्ञा केली माहिती आहे? अरे तुम्हाला मारण्याची प्रतिज्ञा केली. उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन, म्हणजे पाचही पांडव मारून टाकीन, अशी प्रतिज्ञा केली. मग जरा थोडा शुद्धीवर आला, झोपेत होता ना, जागा झाला. देवाकडे पाहिलं डोळे उघडून, म्हणला देवा तो म्हातारा जर आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा करतोय, मग तू काय करू नाहीस? एवढंच ऐकायचं होतं फक्त. तू काय करू नाहीस? याला अनन्यता म्हणतात. का झोपला अर्जुन? त्याचं कारण आहे महाराज, भगवंताच्या जीवावर बिनधास्त आहेत पांडव, काय चिंता वाटत नाही. तू काय करू नाहीस? एवढंच फक्त त्यांनी म्हटलं. भगवान मला झोप आता. पुन्हा झोप दिला अर्जुन. आणि भगवान त्यांनी आता द्रौपदीकडे गेले. सांगितलं द्रौपदी उद्या आपल्याला सकाळीच भीष्माचार्यांकडे जायचं आहे.
तू सुचिरभूत होऊन तयार होऊन बैस, मी तुला घेण्याकरिता येतो. देवाला माहित होता दुर्योधनाच्या पत्नीचं नाव होतं भानुमती. तिला त्यांनी भीष्माचार्यांनी बोलावलं होतं, तिला काहीतरी सांगायचं होतं, आशीर्वाद द्यायचा होता, म्हणून तिला अशा पद्धतीने बोलावलं होतं. पण ती भानुमती जायच्या आधी द्रौपदीला नेलं पाहिजे भगवंताने ठरवलं. आणि ठरवल्यानंतर त्यांनी गेले महाराज भीष्माचार्यांच्या राहुटीच्या जवळ पहाटे गेलेल्या द्रौपदीला घेऊन तिच्या पायातल्या जोड्यांचा आवाज होऊ नये म्हणून बगलत घेतले. स्वतःच्या डोक्यावर अशी घोंगडी घेतलेली आहे, हातामध्ये कंदील घेतलेला आहे. द्रौपदीचे जोडे बगलत त्यांनी सांभाळत आहे. तिला सांगितलं जा, ते ध्यान करतायत, त्यांच्या समोर जाऊन बांगड्यांचा आवाज करून नमस्कार कर. अनेक त्यांनी नियम आहे काय, ते जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत बोलू नको, आणि जरा लांब लचक असणारा पदर डोक्यावर घेऊन जा. एवढे नियम अटी सांगून टाकल्या. द्रौपदी आतमध्ये गेली. भीष्माचार्य ध्यान करत होते. कोणाचं? या श्रीकृष्ण परमात्म्याच ध्यान करत होते. आणि काय ध्यान करत होते? अरे मनातली मनात सांगत होते, देवा दुर्योधन मला फार वाईट बोलला, तुम्हाला एवढे कौरव मारले गेले, तुम्ही त्यांनी पांडवांच्या बाजूने युद्ध करता, आमचं अन्न खाता आणि शत्रूच्या बाजूने लढता, लाज वाटत नाही? असं दुर्योधन भीष्माचार्यांना म्हणला होता. हे भीष्माचार्यांनी मिळालेलं पारितोषिक होतं महाराज संसाराकडून. हे संसारातले लोक असेच असतात, पारितोषिक देतात, लाज वाटत नाही. म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली होती, निष्पांडवी पृथ्वी करीन म्हणून. देवा माझा धर्म म्हणून मी प्रतिज्ञा केलेली आहे, युद्ध करणं माझा धर्म आहे, मी युद्धात उभा राहणार आहे. तुझ्या भक्तांना मारण्याची प्रतिज्ञा मी केलेली आहे, मी माझी प्रतिज्ञा खरी करण्याकरिता प्राणपणानं लढणार आहे. तुझ्या भक्तांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी आणि त्यांना मारण्याची जबाबदारी माझी, असं देवाला सांगत होते महाराज ध्यानामध्ये. इतक्यात द्रौपदी गेली. तिने नमस्कार केला, बांगड्यांचा आवाज केला. भीष्माचार्याने असं वाटलं भानुमती झाली, काहीच न पाहता आशीर्वाद दिला. बांगड्यामध्ये सुवासीन कुणीतरी आलेली आहे असा विचार करून आशीर्वाद देऊन टाकला. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव म्हणल्यावर पदर बाजूला केला आणि म्हणले, महाराज तुमची कालची प्रतिज्ञा खरी समजायची की आजचा आशीर्वाद? काल प्रतिज्ञा केली पाचही पांडव मारण्याची, आणि आज आशीर्वाद देता सौभाग्यवती भव, माझे पाचही पती आहेत. भीष्माचार्यांना प्रश्न विचारला पण उत्तर भीष्माचार्यांनी दिलं नाही. रागावले, कारण उत्तरच नव्हतं द्यायला. रागावले, म्हणले द्रौपदी तू कशी काय आलीस? एवढ्या रात्री अपरात्री त्यांनी घराच्या बाहेर त्यांनी फिरायचं असतं काय? कशी काय आलीस तू? हो म्हणे, जरा शांत व्हा, एकटी नाही आले, माझा सेवक आला ना माझ्या बरोबर. म्हणजे कुठे तुझा सेवक? थाडकन त्यांनी उठले आणि राहुटीच्या बाहेर निघाले जाण्याकरता. भगवान उभाच होता एका बाजूला, डोक्यावर घोंगडी घेतलेली होती, रात्र काळी होती, घोंगडी काळी होती, आणि हा पण काळा. काळ्याचा मेळ बसला होता, हातात त्याच्या कंदील होता, द्रौपदीचे जोडे बगलत घेतलेले होते. भीष्माचार्य महाराज समोर गेले, कोण सेवक असेल? मग घाईघाईनं त्याच्याच हातातला कंदील घेतला आणि त्याच्याच मुखकमलावर धरला. आणि त्या कंदिलाच्या उजेडात त्यांनी पाहिलं, जगाचा मालक आहे. भगवंताला पाहिलं आणि देवाबरोबर बोलले नाहीत, द्रौपदी बरोबर बोलले. द्रौपदी ऐक, तू मला प्रश्न विचारलास ना, माझी कालची प्रतिज्ञा खरी होईल की माझा आजचा आशीर्वाद खरा होईल? ऐक, माझा आजचा आशीर्वाद खरा होणार आहे. अरे हा ज्यांना सांभाळतो त्यांना जगात कोणी मारू शकत नाही, हा ज्यांना सांभाळतो त्यांना जगात कोणी मारू शकत नाही. म्हणून भीष्माचार्यांना कळालं की हा भगवान आता त्यांनी दिव्य लीला करणार आहे. पण युद्धभूमीमध्ये गेलेले आहेत, घनघोर युद्ध त्यांनी होऊ लागलेलं आहे. अर्जुनावर भीष्माचार्य बाणांचा वर्षाव करतायत. अर्जुन त्यांनी मूर्छित पडू लागला, रक्तभंबाळ झालेला आहे. भगवंताला पाहावलं जाईना, भीष्माचार्य बाणामागून बाणांचा वर्षाव करतायत. अर्जुनाच्या मस्तकावरचा मुकुट उडून पडलेला आहे, अनेक बाण अर्जुनाच्या अंगाला स्पर्श करून जात आहेत. रक्तभंबाळ झालेला अर्जुन भगवंतानं पाहिला. अर्जुना उठ, अर्जुना उठ. अर्जुन जागा होत नाही. भीष्माचार्य बाण मारायची बंद करत नाही. देवाला राग आला महाराज, काय करावं समजेना, माझ्या भक्ताला मारतोय. काही नाही ना, भगवान रथाच्या खाली उतरलेले. इकडे इकडे पाहू लागले. भगवंतानं प्रतिज्ञा केली होती, मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही महाभारती युद्धामध्ये. पण तो परमात्मा शस्त्र शोधतो आहे. इकडे इकडे पाहू लागला. पाहता पाहता रणांगणात त्याकडे एक मोडकं चाक त्याला रथाचं दिसलेलं आहे. इकडे इकडे पाहत चाक उचलू लागला. इतक्यात अर्जुन जागा होऊन भगवंताच्या जवळ आला. भगवंताच्या चरणांना तो, देवा अहो तुमची प्रतिज्ञा, तुमची प्रतिज्ञा. गोपायमान झालेला देवा आहे, डोळे लाल झालेले, केसांमध्ये धुलिकाने साचले, घामाची मुंड कपा
कपाळावर आहे, ओठ फडफड फडफड क्रोधानं उडत आहेत, हात थरथर कापू लागलेले आहेत, हातात मोठं चाक घेतलेलं आहे. भीष्माचार्यांच्या अंगावर भगवान धावून जात. सर्व लोक पाहू लागले. भगवंतानं स्वतःची प्रतिज्ञा मोडून टाकलेली आहे. भीष्माचार्य समोरून पाहत आहेत. एवढ्या घाईत भीष्माचार्य समोर देवाला म्हणतात, देवा मला मारण्याकरिता आलास, तू काय तुझा बाप सुद्धा मला मारू शकत नाही. हे कोणी पण म्हणायचं नाही, भीष्माचार्यांनीच म्हणायचं. मी इच्छामरणी आहे, मला कोणी मारू शकत नाही. पण आज मला मरायचंय, आज मला मरायचंय का? अरे तू जगाचा मालक आहेस, हातात शस्त्र घेऊन माझ्या अंगावर मारण्याकरिता धावून आलास. म्हणजे तुला वाटतंय मी मरावं म्हणून मला मरायचंय, नाहीतर तू मला मारू शकत नाहीस, तू मला मारू शकत नाहीस म्हणून मला मरायचंय. इतक्यात शिखंडी समोरून आला. बऱ्याच शिखंडी म्हणजे सर्वांना कथा ज्ञात आहे, त्याच्यावर शस्त्र चालवायचं नाही म्हणून भीष्माचार्यांनी दुर्योधनाला सांगितलंच होतं की सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी केली नाही तर काय कराल म्हणे, माझं शस्त्र ठेवून देईन. शस्त्र ठेवून दिलं आणि मग त्यांनी बाणांचा वर्षाव भीष्माचार्यांवर झाला आणि सर्वांगात अशा पद्धतीने बाण घुसले. दयाळू असणाऱ्या या परमात्म्यानं भीष्माचार्यांचा पणही खरा केला आणि धनुर्धराला सुद्धा त्यांनी सांभाळलं. महाराज वर्णन करून सांग, भीष्मपण केला पण भगवंतानं खरा केला. देवाला शस्त्र हातात घ्यायला लावीन असा पण भीष्माचार्यांचा होता. देवानं ज्या वेळेला प्रतिज्ञा केली होती मी शस्त्र हातात घेणार नाही, त्यावेळेला भीष्माचार्यांनी पण प्रतिज्ञा केली होती, वासुदेव कर चक्र न धरहू, तुमको मुख न दिखाऊं, लाजत है मेरी गंगा जननी, शंतनु सुतन कहाऊं. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती भगवंताला हातात शस्त्र घ्यायला लावीन म्हणून शस्त्रही भीष्माचार्यांकरता हातात घेतलं आणि धनुर्धर म्हणजे अर्जुनाला पण भगवंतानं सांभाळलं. असा असणारा हा लीलाकारी देव आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडले आणि आता तेच रूप मला दाखवा असं म्हणतायत. भगवंतानं ते रूप भीष्माचार्यांच्या समोर प्रगट केलं. नखशिखांत भगवंताला पाहिलं आणि पाहता पाहता डोळ्याच्या माध्यमातून भगवंताला हृदयापर्यंत नेलं. शांतपणे भीष्माचार्यांनी डोळे बंद केले आणि भीष्माचार्यांची प्राणज्योत सहज भगवंताच्या मुखकमलामध्ये विलीन झाली. भीष्माचार्यांना परमगती प्राप्त झाली. एवढं मोठं सौभाग्य भीष्माचार्यांना प्राप्त झालं. बऱ्याच कथामध्ये सांगण्यासारख्या होत्या, त्या सांगता आल्या नाहीत, त्याला विस्ताराचा वेळ त्यांनी असावा लागतो. असू द्या, पुन्हा कधी जर तुमच्या भाग्यात असेल तर कुठेतरी तुम्हाला ते ऐकायला सुद्धा मिळतील. म्हणून त्यांनी भीष्मचरित्रच फार गोड चरित्र आहे महाराज. 2 दिवस नुसतं भीष्मचरित्रच सांगावं. या अख्ख्या भागवतामध्ये भीष्मचरित्र सांगायला फार प्रिय वाटतं आम्हाला, कारण त्याच्या स्वतःच्या जीवनाचे पण धागेदोरे गुंतलेले असतात ना. कधीतरी त्याच्यातून आपल्या अंतःकरणातल्या भावना पण भगवंताच्या समोर व्यक्त करता येतात महाराज. पण भीष्माचार्य जेवढे कळवळून भगवंताची वाट पाहत होते, अशी कळवळून आपण सुद्धा वाट पाहिली पाहिजे, हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. म्हणून भीष्मचरित्र ऐकत जावं महाराज, भगवंताची कृपा होते. पांडवांना फार वाईट वाटलं, भीष्माचार्यांचं शरीर सुटलेलं आहे. धर्मराजा त्याने राजा झाला होता, सार्वभौम राजा आहे, त्याला अंत्यविधी करता येत नाही. त्याने आपल्या भावंडांकडून भीष्माचार्यांचा अंत्यविधी करून घेतला. पांडव फार दुःखी झालेले आहेत, कारण पांडवांना त्यांनी एवढा त्रास होता. या वाईट असणाऱ्या परिस्थितीत भीष्माचार्यांनीच त्यांना अंगा खांद्यावर खेळवलं होतं. बोटाला धरून चालायला पांडुराजा मरण पावल्यानंतर भीष्माचार्यांचाच आधार या पांडवांना होता. म्हणून अशा पद्धतीने त्यांना वाईट वाटलं. धर्मराज राजा झालेला आहे. यानंतर त्यांनी पांडवांच्या जीवनात एक आनंदाचा प्रसंग येणार आहे. भगवान आपल्या गावाला निघून गेले आहे. सर्व त्यांनी द्वारिकावासीन लोक भगवंताची वाट पाहत होते. अर्जुन भगवंताच्या बरोबर गेलेला आहे. द्वारकेतले लोक त्यांनी भगवंताचं स्वागत करू लागलेले आहेत. भगवंताच्या 16,108 पत्नी भगवंताची वाट पाहतायत. त्यांनी व्रत धारण केलं होतं, पुरोषित भर्तकी नावाचं व्रत.